श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 19वा समास 7वा यत्न निरूपण। श्रीराम कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे। उणे पडोसी निदावे कोणी एक विषयी। जिकडे जग तिकडे जगन्नायक कळला पाहिजे विवेक। रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत दाती। तस्मात लौकिकी वर्तताने त्यास महंती कामा नये। परत्र साधनाचा उपाये श्रवण करून असावे। आपणासी बरे पोहता नये लोक बुडवावयाचे कोण कार्य। गोडी आवडी वाया जाय विकल्पची अवघा। आपले लोकांस मानेना लोकांचे आपणास मानेना। अवघा विकल्पची मना समाधान कैसे। आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी। अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून संतसंघास उपस्थित असलेल्या गुरुबंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। गेल्या आठवड्यामध्ये आपण बुद्धिवाद निरूपण याविषयी ऐकले। यामध्ये आपण पाहिलं की विवेक जागृत ठेवून आपण प्रपंच आणि परमार्थ उत्तम रीतीने करू शकतो। यासाठी माऊलीने आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे। आज आपण दशक 19वा समास 7वा यत्न निरूपण याविषयी ऐकणार आहोत। या समासामध्ये समर्थांनी अध्यात्म आणि लोकसंग्रह किंवा परमार्थ आणि समाजसेवा यांचा परस्पर जो संबंध आहे यातला सूक्ष्म बारकावा पाहायचा असेल तर या समासाचं अध्ययन करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे। याच्यामध्ये समर्थांनी महंतालाच समाजनेता म्हटलेलं आहे। मग या महंतांनी सुरुवातीला लोकसंग्रह करायचा असेल तर काय केलं पाहिजे याचं वर्णन प्रथम समर्थांनी या समासामध्ये केलं आहे। त्यांनी सांगितलं आहे महंताने लोकसंग्रह करायचा असेल तर पहिल्यांदा धडाक्याने परमेश्वराची महती गावी, कीर्तन करावे, निरूपण करावे, अध्यात्माचे विवेचन करावे आणि सर्वसामान्य लोकांना समजेल असा परमार्थ सांगावा। मग या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे। हे सांगत असताना काय खबरदारी घ्यावी तर एखादा कसरतीचा प्रयोग करणार असतो आणि तो कसरत करता करता मध्येच पडला
तर तो का पडला, त्याची चूक कुठं झाली, हे फक्त ते कसरत करणाऱ्या माणसाला समजतं. तसं ज्यावेळी हा महंत, हा वक्ता म्हणून समाजापुढं येणार आहे, तो एका परमेश्वराची कथा करतो, कीर्तन करतो, तर तो नेमका कुठं चुकतोय हे फक्त पुढच्या ज्ञानी श्रोत्याला कळणार आहे. त्याने एखादी शंका विचारली आणि जर हा वक्ता निरुत्तर झाला तर त्याची किंमत कमी होईल, म्हणून त्यांनी अभ्यास करून लोकांच्या पुढं उतरलं पाहिजे. सर्व ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रोत्याने एखादा प्रश्न विचारला म्हणून रागावता कामा नये, तिथं त्याचा तमोगुण दिसता कामा नये, स्वतःच्या रागावरती त्याने नियंत्रण ठेवलं पाहिजे. तसंच महंताकडे आणि काय असलं पाहिजे तर समयसूचकता असली पाहिजे, हजरजबाबीपणा असला पाहिजे. मग ही समयसूचकता भाविक संतांच्यात ओतप्रोत भरलेली असते. मला आठवतं मी मे 98ला अनुग्रह घेतला, त्यावेळी अष्टगंधाच्या डबीमध्ये कानमंत्राची चिठ्ठी घातलेली असायची आणि एका गुरुबंधूंना उत्सुकता लागली होती की तो मंत्र कोणता आहे. त्यांनी पटकन चिठ्ठी काढली, तो मंत्र वाचला आणि उभं राहून माऊलींना विचारलं, माऊली मला काय हा मंत्र आवडलेला नाही, मी गणिगण गणात बोतेच मंत्र म्हणू का. त्यावेळी माऊली पटकन म्हणाले, अरे बाबा तुम्हाला STD नंबर दिलेला असताना लोकल कशाला लावताय. भाविको ही असते समयसूचकता. गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने विचारलं, महाराज गाडी घेऊ का. महाराज पटकन म्हणाले, गाडीत नाम येऊ दे, नामात गाडी येऊन देऊ नका. अशी समयसूचकता, हजरजबाबीपणा संतांच्याकडे असतो. मग समर्थ म्हणतात, या वक्त्यांनी लोकांना खुश केलं पाहिजे, संतुष्ट ठेवलं पाहिजे, त्यांची मन जिंकली पाहिजेत. हे सगळं करत असताना काय केलं पाहिजे, आपल्याविषयी कुणाच्या मनात काय किंतु आहे, काय भावना आहेत, आपल्यामुळं कुणाचं मन दुखावलं जातं आहे का, हे पाहणं फार गरजेचं आहे. मला या ठिकाणी एक रामायणातला दृष्टांत आठवतो. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासातून परत येतात त्यावेळी त्यांच्यावरती राज्याभिषेक होतो, रामराज्य सुरू होतं, राजकारभार सुरू होतं. आणि एक दिवशी असेच प्रभू रामचंद्र राजकामकाजात मग्न असताना गुप्तहेर येतो. त्यावेळी प्रभू रामचंद्र त्यांना काय बातमी आहे विचारतात. त्यावेळी सांगतात, प्रभो आम्ही रात्रंदिवस या राज्यामध्ये फिरत असतो, सगळीकडे आपली स्तुतीच ऐकायला मिळते, परंतु काल रात्री मात्र आपली एका ठिकाणी आम्हाला निंदा ऐकायला मिळाली. त्यावेळी प्रभू रामचंद्र विचारतात, ही बातमी आम्हाला सविस्तर सांगा. त्यावेळी ते सांगतात गुप्तहेर की एक रजक दारू पिऊन दंगा करत असतो, मागे म्हणे त्याची बायको त्याला सोडून गेली होती. काल ती बायको, तिचे वडील तिथं सासरी आल्यानंतर तो रजक म्हणाला, मी काय राम नाही तुला घरी घ्यायला. त्याची बायको रावणाने नेली, तिथं ठेवून घेतली, परत याने जाऊन सोडून आणली, मी काय राम नाही, त्यामुळे तुला मी घरात घेऊ शकत नाही. प्रभू रामचंद्रांना वज्रघात झाल्यासारखं झालं. त्यांनी दृढ निर्धार केला की सीतामाईचा त्याग करायचा. एवढ्या तिथं लक्ष्मण उपस्थित असतो आणि लक्ष्मण म्हणतो, प्रभो एखादाच असा दुष्ट आपल्याविषयी असं बोलतो, बाकी सर्व राज्यात आपल्याला सर्वजण चांगलंच म्हणतायत. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी जे उत्तर दिलं होतं ना भाविक हो, तेच समर्थांना या दासबोधामध्ये सांगायचं आहे. प्रभू रामचंद्र काय म्हणतात, एखादा तर म्हणतो ना, या रामराज्यामध्ये एक जरी माणूस असंतुष्ट असला, दुःखी असला, तर ते रामराज्याला लांछन आहे. एखाद्याला जरी राजाबद्दल, त्याच्या वर्तनाबद्दल, त्याच्या शिलाबद्दल जर शंका असेल तर राजाने ती विचारात घेतली पाहिजे. भाविको, प्रभू रामचंद्र हे राजा होते, तरीसुद्धा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचं मत त्यांनी विचारात घेतलं. समर्थांना हेच या ठिकाणी सांगायचं आहे. आपली माऊली भाविक हेच करते. आज पहा ना, माऊली एवढे आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष आहेत, जगद्गुरू आहेत, तरीसुद्धा एखादा निर्णय घेताना आपल्या सर्वांची मतं विचारात घेतली जातात. म्हणून तर आपल्या इथे वेगवेगळ्या समित्या आहेत. अभ्यास समिती आहे, उत्सव समिती आहे, उच्चाधिकार समिती आहे. कशासाठी? आपल्या सर्वांचं मत माऊली विचारात घेतात. याचा अर्थच असा आहे, जे दासबोधामध्ये तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते आज आपण माऊलींच्या रूपानं प्रत्यक्ष पाहतोय. पुढं समर्थ म्हणतात, महंतानं कीर्तन करावं, प्रवचन करावं, लोकांची मने जिंकावीत, त्यांना संतुष्ट करावं. हे सगळं जरी असलं तरी त्याने काय केलं पाहिजे, मनाची जी पातळी आहे ती अनुसंधानावर असली पाहिजे. मनाचं अनुसंधान कायम टिकवलं पाहिजे. या ठिकाणी मला एक दृष्टांत आठवतो. एक मेंढपाळ असतो आणि तोही एका गुरूंचा शिष्य असतो आणि
बरीच वर्ष साधना करतो, परंतु याला काय स्वतःमध्ये प्रगती जाणवत नाही, समाधान मिळत नाही. आणि मग तो आपल्याच एका अधिकारी गुरुबंधूंना विचारतो. आपले तर सद्गुरू सांगतात, आपणा सारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लगे. आणि मग माझ्यात कसा काय बदल दिसत नाही, मला कसा काय गुण येत नाही. त्यावेळी ते म्हणतात, महाराज अरे बाबा तू साधना करतोस नियमित. हो करतो. मग साधनेला बसल्यावर तुला काय दिसतं. त्यावेळी तो शिष्य म्हणतो, मला साधनेला बसले ना, माझी एक गोंडस मेंढी आहे, ती फार छान दिसते, तुरुतुरु पळते, माझ्या अवतीभोवती फिरत असते, ती माझ्या डोळ्यापुढं येत असते. मग महाराज म्हणतात, अरे तू देहानं बसलास साधनेला, पण मन तुझं त्या मेंढीत आहे, प्रपंचात आहे, म्हणून जिथं मन आहे तिथं तू असणार. तात्पर्य समर्थांनाही असं म्हणायचं आहे, आपण सगळं व्याप करत असताना मनाने अनुसंधानाच्या पातळीवर असलं पाहिजे. आपली जगद्गुरू माऊली काय म्हणते, देहाचे व्यवहार चालिते अलिप्त, सर्व काळ आहे कन्या साक्षीभूत. म्हणजे नित्यकर्म देह करत असताना जर आपण उपास्य देवतेचं स्मरण आपल्या मनामध्ये ठेवलं तर याला अजप जप म्हणतात. आणि यामुळं काय होतं तर चित्तशुद्धी होते, मनात सात्विक वृत्ती वाढीस लागते, असं आपल्या जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी पण सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, जातेच्या 2 पाळ्या असतात, वरची फिरत असते आणि खालची स्थिर असते. तसं स्थिर पाळीप्रमाणे आपलं मन हे भगवंताच्या चरणी स्थिर पाहिजे आणि वरच्या फिरणाऱ्या पाळीप्रमाणे आपल्या देहानं आपण व्यवहार केले पाहिजेत. म्हणूनच संत जनाबाई या संत नामदेवांच्या दासी होत्या. त्यांना खूप व्याप असायचं, तरीसुद्धा त्या काय म्हणायच्या, दळिता कांडिता गायीनं मी अनंता. असं ज्यावेळी आपलं अनुसंधान असेल, म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणतात, माझेनी अनुसंधानाविन स्नान संध्या जपहोम दहान, ते सर्वची अधर्म जाणं ते मज भजन नव्हे. ज्यावेळी आपण असं अनुसंधान ठेवू, भगवंताचं स्मरण करू, त्याच वेळी आपल्याला त्या सर्वोत्तम ध्येयापर्यंत पोचता येणार आहे. त्या सर्वोत्तम ध्येयापर्यंत पोचण्यासाठी समर्थांनी सांगितलं की परमार्थ आणि समाजसेवा ह्या 2 आपल्याला जर करायच्या असतील तर आपल्याला वर्ग नीट आपले समजून घेता आले पाहिजे. माणसांचे समर्थाने 2 वर्ग केले, ते अज्ञानी माणसांचा वर्ग आणि ज्ञानी माणसाचा वर्ग. यत्न निरूपण या विषयामध्ये त्यांनी सांगितलं की माणसं 2 प्रकारचे असतात, एक अज्ञानी आणि दुसरी ज्ञानी. या अज्ञानी माणसांची लक्षणं त्यांनी अशी सांगितलेत की वासना, आपल्या मनामधल्या वेगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या तृप्त करण्यासाठी धडपडणारा माणूस, त्याला समर्थांनी नाव दिले बद्ध. अज्ञानीच तो. म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, त्याच्यासाठी रडणारा, ह्याच्यासाठी रडणारा, आपला प्रत्येक उद्देश पूर्ण होण्यासाठी, म्हणजे स्वार्थी उद्देश पूर्ण होण्यासाठी तो हवा पूर्ण झाला पाहिजे, माझं हे काम झालं पाहिजे, मी इतके दिवस संत संघात जातो, माझं हे काम का नाही झालं, मला जर झालं पाहिजे ते, मग मी अमुक करेन, मी तमुक करेन, असे नाना प्रकारे खटपट करतो, धडपड करतो. त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तो अज्ञानीच आहे. आणि नुसता अज्ञान नाही तर तो बद्ध आहे. आता अज्ञानी वर्गामध्ये सुद्धा आणखीन एक वर्ग असतो की त्याला कळतं, संत संघात गेल्यामुळे, साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यामुळे कळतं की हे सगळे नश्वर आहे. ह्याच्यासाठी आपण जेवढी धडपड करतोय त्यापेक्षा मोक्ष मिळण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी आपण धडपड केली तर चांगलं होईल. हे करायचंच, हा प्रपंच करायचाच, पण अगदी एकदम त्यात अडकून नको पडायला. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर एखादं काम ठीक आहे, पण परमार्थ नाही सोडायचं. म्हणजे येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, काय बिघडत नाही आहे, परंतु मी माझा परमार्थ सोडणार नाही, मोक्ष मिळवण्यासाठी मी धडपडतच राहणार. असा एक वर्ग आहे, त्याला अज्ञानीच म्हटलेलं आहे, पण समर्थ म्हणतात थोडासा तो वरच्या श्रेणीमध्ये येतो, म्हणून त्याला मुमुक्षु असं म्हटलं आहे. तिसरा प्रकार त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे साधक. एकदा का कळलं
की हा प्रपंच नश्वर आहे, नाशिवंत आहे, हे काय आपल्याबरोबर जाणार नाही. हा सोपान म्हणून वापरूया, म्हणजे शिडी. सोपान म्हणजे शिडी. संसार प्रपंच जो आहे तो हे जीवन जगण्यासाठी, हा देह जगण्यासाठी प्रपंच करायला हवा आहे. मग तो प्रपंच करायचा आहे, परंतु प्रपंचात पण अडकायचं नाही आहे. मला काय करायचं आहे की मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय जे आहे ते गाठायचं आहे, म्हणजे या अज्ञानातून सुटायचं आहे. त्यासाठी मी सतत प्रयत्न करणार. तोही त्याचा स्वार्थच असतो. त्याला नाव दिलं समर्थांनी साधक. बघा 3 प्रकार केले. अज्ञानी जीवाचे 3 प्रकार सांगितले. पहिल्या आधी माणसांचे 2 प्रकार सांगितले, ज्ञानी आणि दुसरा अज्ञानी. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी, आत्म्याबद्दलचं ज्ञान झालेला तो, त्याला ज्ञानी म्हटलं समर्थांनी. आणि आत्म्याबद्दलचं ज्याला ज्ञान झालेलं नाही, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये किती हुशार असला तरी समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये अज्ञानीच म्हणायचं. मग अज्ञानी माणसांचे 3 वर्ग आहेत. त्यातला पहिला वर्ग, हे सगळं नश्वर आहे, हे कळलं आहे, समजलं आहे, तरीसुद्धा त्यात अडकून पडायचं, त्याच्यातून बाहेर यायच्या भानगडीत पडायचं नाही. जसं कमळामध्ये एखादा भ्रमर बसतो आणि कमळातला मकरंद चाखत असतो. त्याला माहिती असतं की संध्याकाळ झालं की कमळाचं फूल बंद होणार आहे, तरीसुद्धा बुडून जाण्याचा तो यचकिंचितही प्रयत्न करत नाही. कारण मधाचा किंवा त्या कमळाच्या फुलातला मकरंद जो आहे त्याचा लोभ त्याला सुटत नाही. जसं आपल्याला संसार प्रपंचाचा लोभ सुटत नाही. हा संसार प्रपंच नश्वर आहे असं अनेक साधू संतांच्या प्रवचनातून, निरूपणातून ऐकूनसुद्धा मोह काही सुटत नाही. त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात तो बद्ध आहे. आणि दुसऱ्याला सांगितलं तो मुमुक्षू आहे. म्हणजे कोणाला की आता कळलं आहे की हे नश्वर आहे, म्हणा नाही सुटका करून घेतली पाहिजे, असा मनामध्ये विचार येतो तो मुमुक्षू. आणि मनात विचार येतो आणि जो अंमलात आणतो सुटण्यासाठी, जो धडपडत राहतो या मोहजालातून, या मायेतून आपल्याला सुटायचं, म्हणजे सुटायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये, अशी जो सतत धडपड करतो तो साधक. अशा अज्ञानी माणसांचे 3 वर्ग आहेत. या अज्ञानी माणसामधूनच ज्ञानी माणूस तयार होत असतो, लक्षात घ्या. त्याला समर्थांनी सांगितलं त्याला म्हणायचं सिद्ध. आता जो साधक आहे ना, त्या साधकाचं अंतिम ध्येय काय पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण इथं संत संघात बसलेले आहेत. मगाशीच मी सांगितलं, ताईने सांगितलं, त्याच्या बरोबर थोडं जरा वेगळं मी सांगणार आहे. कारण महंताचं सांगून उपयोग काय ना. आम्हाला स्वामी, आम्हाला संत संघात बसणाऱ्या लोकांना हे सांगा की आम्ही कसे वागलो पाहिजे. तर मी सांगेन तुम्हीसुद्धा महंत होऊ शकता. तुमचे स्वामी जर महंत झाले, स्वामींमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही आहे. 2च हात आहेत बघा स्वामींना. तुमचे बघा किती आहेत ते मोजून बघा. 3रा नाही आहे, माहिती आहे ना. 2च आहेत. एकच डोकं आहे, 2च पाय आहेत, एकच तोंड आहे, 2च डोळे आहेत. हे जसे स्वामींना आहेत तसेच आपण आहोत. मग त्याच जातकुळीतले आहोत. एवढंच काय तर स्वामीने आपल्याला मूल मानलेलं आहे. मग स्वामींचं जर मूल आहे, स्वामी महंत झाले, स्वामी सिंह झाले, तर स्वामींच्या पोटी जन्माला येणारी पण सिंह आहेत ना. मग त्यांनी मी मेंढरू आहे, मी शेळी आहे असं का जगावं. नाही जगलं पाहिजे. तर तुम्हीसुद्धा महंत होऊ शकता. साधनाताईने जे केलेलं प्रवचन आहे, निरूपण जे आहे ते चुकीचं नाही केलं आहे. मी गुरु आहे, मी माऊली आहे ना, त्यामुळे मला कळतं की तुम्हाला काय हवं तसं भरवलं पाहिजे, म्हणून मी तसं भरवतो. तेव्हा आपण सगळेजण अज्ञानी या वर्गातच मोडतो. मग त्यातले काही जण संत संघाला येऊनसुद्धा बद्ध म्हणूनच जीवन जगतात अजूनही. जाऊ दे, स्वामींनी बोलवलं आहे ना, आपल्याला काय घेणं देणं आहे. स्वामी बोलवतात तिथे आम्ही जाणार. स्वामींनी सांगितले उडी मार म्हणून उडी मारली. स्वामींनी सांगितलं संत संघाला ये म्हणून आज पहिल्या दिवसापासून टॅबवर आमच्या गावात संत संघ सुरू झाला, तिथपासून मी संत संघाला येतो.
पण प्रगती ती काय मला विचारू नका, पण स्वामी दिसतात ना, नमस्कार करतो, तो बद्ध. स्वामींचं प्रवचन ऐकून 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 वाटायला लागलं ना की नाही ह्याच्यातनं सुटलं पाहिजे. बरोबर स्वामी म्हणतात तेही बरोबर आहे, आपल्याला ह्या मोहजालाच्या कचाट्यातून सुटका करून घेतलीच पाहिजे. तो मुमुक्षू आता मोहजालाच्या कचाट्यातून सुटका करून घेतलीच पाहिजे असा निश्चय केला. आणि मोहजालाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आपल्यामध्ये दैवी गुण कसे येतील याचा प्रयत्न ज्यांनी सुरू केलेला आहे ते साधक. मग स्वामींनी सांगितलं बोलणार असाल तर विनम्र बोला. मी माझ्या सुधारणा करून घेतली. पूर्वी मी अद्वा भयंकर बोलायचो, पण माऊलीच्या पुढे नाही ना. माऊलीनं सांगितलं बोलायचं नाही, मी नाही बोलत. चांगली गोष्ट आहे. म्हणून तर आर्तपणे मी हाक मारली होती ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा म्हणून. मग त्याला प्रतिसाद देऊन जर माझ्या होला हो म्हटलं असाल तर चांगली गोष्ट आहे, आपली प्रगती होईल, साधक व्हाल. जरी अज्ञानी असलो आम्ही तरी स्वामींची जबाबदारी आहे ज्ञानी बनवणार. ती बनवणार ना, मी कुठे झिडकारली जबाबदारी? मी अजिबात जबाबदारी झिडकारलेलं आहे. माझं म्हणणं आहे साधक व्हा. आणि साधकाचं काम असतं की जे गुरुने सांगितलं त्याचं सतत ध्यान धरून, त्याचा ध्यास धरून तसं तसं पुढं जायचं. मग मी काय सांगितलं, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. मग दररोज असा प्रयत्न करा ना, मी जसा दररोज जगतोय तसा इतरांना पण जगण्याचा अधिकार आहे. जगतायत ते, त्यांना मदत केली पाहिजे. दुसऱ्यासाठी आपण जगलं पाहिजे. दिवसभरामधला काही वेळ तरी दुसऱ्यासाठी आपण दिला पाहिजे. चालेल, साधक काही कठीण नाही ना. मग मी हळूहळू एक एक दैवी गुण तुमच्यामध्ये जो आहे तो विकसित होण्याचा प्रयत्न करेन. दया आली पाहिजे तुम्हाला, म्हणून अशा प्रकारचा काहीतरी गृहपाठ देतो आम्ही. अरे रे दुष्काळ पडला रे पडलाय, त्यानं जाऊन आपल्याला चारा पाणी घालणे आपलं काम आहे. बघा दया आली की नाही. म्हणून स्वामींकडून आदेश आला की दुष्काळग्रस्त भागामध्ये सगळ्यांनी जायचं आणि चाऱ्याचं वाटप करायचं. मला कसं काय जमणार? मग बद्ध होणार. नाही माऊलींनी सांगितलं जाणार म्हणजे जाणार आणि मी वाटणार म्हणजे वाटणार. तिथे साधक झाला. या साधकाची पुढची स्टेज आहे ती. आता तुम्हाला सिद्ध होण्याकडे तुमची वाटचाल सुरू झाली. माऊलीने सांगितलं ना माधुकरी मागायची, मी असेन डॉक्टर, पेशाने डॉक्टर, माऊलीचंच लेकरू आहे. माऊलीने सांगितलं भीक मागायची, मागणार म्हणजे मागणार. मी माझ्या आईपेक्षा मला काय फार मोठं नाही आहे. मी डॉक्टर असू दे, तर वकील असू दे, इंजिनियर असू दे, जाऊ दे, माऊलीसाठी करणार म्हणजे करणार. दुसऱ्यासाठी जगण्याची वृत्ती निर्माण झाली की आपोआप दैवी गुण विकसित व्हायला सुरुवात झाली. अज्ञानपणातून ज्ञानाकडे, तिमिराकडून तेजाकडे वाटचाल सुरू झाली. म्हणून संत संग आणि गुरु सांगतात ते करायचं. प्रवचन दर्शन सोहळा आहे, त्या प्रवचन दर्शन सोहळ्यामध्ये सगळ्यांना बोलवा. आमचे स्वामी येत आहेत, या प्रवचन ऐका. मग घ्यायचं किती नाही घ्यायचं किती तुमचं तुम्ही ठरवा, पण चला या हो संत संघाला किंवा या हो प्रवचनाला, ही सेवा करा. मी जाणार म्हणजे जाणार, माझ्या माऊलीनं सांगितलं. एवढं जरी केलं तरी आपण सिद्धाकडे जाऊ, काहीच कठीण नाही आहे. सिद्ध म्हणजेच महंत, म्हणजे उत्तम पुरुष. माऊलीने सांगितलं ना, ग्राम स्वच्छता करा. करणार म्हणजे करणार. घेणार झाडू, मला झाडू कोण देणार? अरे मी माझ्या घरातून आणणार. हे मी माझ्यासाठी करतोय. माझ्या आतल्या अंतरंगाला स्वच्छ करण्यासाठी माऊलीने सांगितलं आहे की ग्राम स्वच्छता मोहीम राबवा. राबवणार म्हणजे राबवणार. स्वामी बोलले रक्तदान करा. रक्तदान करणार म्हणजे करणार. अवयव दान करा. मृत्यूनंतर, मेल्यानंतर शरीर जाळलं काय? चंदनामध्ये, रॉकेलमध्ये जाळलं काय? गोवरीवर जाळलं काय? आणि लाकडावर जाळलं काय? हे असंच टाकून दिलं. बघणार का आपण? मग मेल्यानंतरसुद्धा जर माझी हे जर अवयव दुसऱ्याच्या उपयोगी येणार असतील आणि दुसरा तो जीवन समृद्ध जगणार असेल, येऊ दे ना माझं शरीर उपयोगी. म्हणून 50व्या सुवर्ण महोत्सवामध्ये मी भक्तगणांना आवाहन केलं आहे की मरणोत्तर अवयव दान करा, देह दान करा. गुरूंसाठी देऊन टाका देह. अर्थात मी तो घेणार आहे का? मला काय डोळा बसवणार आहे का? तर या वृत्तीमुळे काय होणार? नातेवाईक जाळूनच टाकणार देह. पण त्या देहाचा एखाद्याचा हात दुसऱ्याला लावला गेला
एखाद्याचं हृदय दुसऱ्यासाठी उपयोगी आलं, एखाद्याचा डोळा जर दुसऱ्यासाठी उपयोगी आला, जे काय उपयोगी येईल ते. दधीजी ऋषी काय म्हणाले, तर वृत्रासूर मरणार असेल तर माझा देह घ्या तुम्ही आणि माझ्या देहाचं काय करायचं तुम्ही करा. त्याची राख बनवून अस्त्र बनवा, शस्त्र बनवा, नाहीतर आणखीन काहीही करा, काहीही करू शकता. तसं मी आपल्याकडून परोपकारी वृत्ती निर्माण व्हावी ह्या म्हणून सुवर्ण महोत्सवामध्ये सांगितलं आहे की अवयवदान म्हणजे देहदान करा. मी मेल्यानंतर माझा देह जो आहे तो समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या उपयोगासाठी जितका काही वापरता येईल तेवढा वापरा म्हणून लिहून देणे, त्याला मरणोत्तर देहदान असं म्हणतात. असं का गुरूंनी सांगितलेलं आहे, तर गुरु आपल्याकडून परोपकार करून घेत आहेत. दैवी गुण आपले कसे विकसित होतील, सिद्धाकडून तुम्ही म्हणजे साधकामधून तुम्ही सिद्धाकडे कसे जाल हा प्रयत्न गुरु करतो. आई तेच करते बघा, की तुम्ही एखाद्या विषयात पारंगत झालात, यशस्वी झालात की ती थांबवत नाही कधी. ए बाबा ऐक, अजूनसुद्धा भरपूर तू उडी मारू शकतो ना, ही मारली छानच केलंस काम तू, पण अजून चल पुढे. कारण तिला फार मोठं बनवायचं असतं आपल्या मुलाला. माझंही तसंच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देऊन आपल्यातला अहंकार, आपल्यातला कमीपणा, आपल्यातलं अज्ञान, आपल्यातला संकुचितपणा, आपल्यातला कंजूशीपणा, आपल्यातला स्वार्थ घालवायचा आहे. मग तो कसे घालवतील ते त्यांचं त्यांनी ठरवू दे. आपण त्यांना एकदा शरण आलो आहे ना, आपण त्यांचे झालो आहे ना, आपण स्वामींना सर्वस्व वाहिलं आहे ना, मग स्वामींना जे काय करायचं असेल ते करू दे. हा देहच तुझ्या ताब्यात दिला आहे. मला इथं प्रसंग आठवतो तो महाभारतातला. कौरव पांडवांनी वाटून घेतलं भगवान कृष्णाला. अर्जुनाच्या वाट्याला भगवान कृष्ण आले आणि कौरवांच्या वाट्याला सैनिक गेलं. युद्धाचा दिवस उजाडला. रणभूमीवर रणशिंग फुंकली गेली आणि दोन समोरासमोर शत्रू उभे राहिले, सख्खे चुलत भाऊ एकमेकाचे वैरी बनून समोर उभे राहिले. भगवान कृष्णाने पहिला प्रश्न विचारला अर्जुनाला, कारण अर्जुन ज्या रथात होतं त्याचं सारथ्य भगवान कृष्णाने करायचं होतं. त्या अर्जुनाला पहिला प्रश्न विचारला की हे अर्जुना, तुझा रथ कुठल्या योद्ध्याच्या समोर उभा करू. त्या अर्जुनानं जे उत्तर दिले ना ते उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्याने विचारलं, देवा ही युद्धभूमी आहे, माझ्या जीवनभूमीचा रथ हा सगळा देहाचा शकट म्हणजे संपूर्ण देह तुझ्या अर्पण केलेला आहे, तुला अर्पण केलेला आहे. त्या जीवनाचा रथ कुठे उभा करायचा तुझं तू ठरव, मला काय विचारतो, मालक तू आहेस. आणि म्हणून भगवान कृष्णाने 18 दिवस जे युद्ध चाललं ते योग्य वेळेला योग्य ते निर्णय घेऊ शकले भगवान कृष्ण. कारण अर्जुन पूर्णपणे सरेंडर झाला होता. तुला जे काय करायचं असेल ते कर. तसं शिष्यानं, तसं साधकानं, तसं भक्तानं म्हटलं पाहिजे की गुरुराया तुम्हाला देहच अर्पण केलेलं आहे, त्यामुळे जे जे आम्हाला ग्रहपाठ देणार, जी जी आम्हाला शिकवण देणार, जो जो तुमचा आदेश येणार तो तो आदेश इथून पार पाडणं एवढंच मला कळतं, बाकीचं काहीच कळत नाही. मी काय वेडा आहे का? गजानन महाराजांना काय सांगितलं मी, गजानना तुझ्या आम्ही पायातील व्हाणं. गजानन महाराज मला बाकी काहीच कळत नाही, मला तुमच्या पायातली व्हाण ठेवा, गळ्यातला हार बनवू नका. मला अहंकार येईल, मी महाराजांच्या गळ्यात हार आहे, पायातली व्हाण ठेवा. बघायला वाईट वाटतं ना, दिसायला अरे काय. पूजा कुणाची करतो आपण? देवाची पूजा कुणाची करतो? पादुकांचीच करतो. म्हणून गजानन महाराजांच्या कृपेमुळे, गजानन महाराजांचा वरदहस्त असल्यामुळे या देहाला पूजला जातो. मागायचं असेल तर विषयाला मागा ना. ही गुरु किल्ली जी आहे ना माझ्या गुरुनं दिली, तीच किल्ली तुम्हाला देतोय की कठीण काही नाही, तुम्ही सिद्ध होऊ शकता, ज्ञानी वर्गामध्ये येऊ शकता. फक्त ध्यास ठेवायचा, स्वामींनी जे जे काय सांगितलं ते ते करायचा प्रयत्न करणार मी. मग अशी कुठलीच गोष्ट कठीण नाही आहे. गुरूंवर विश्वास पाहिजे. हे कसं काय शक्य आहे? बोलण्यापुरतं शक्य आहे, परंतु हे कसं होऊ शकेल? बघा तर प्रयत्न करून होतं का?
कारण आई मुलाला अडचणीत आणेल असं कधीच सांगणार नाही, आणि ती आईच असू शकत नाही. म्हणून जे जे काय सांगितलेलं आहे ते ते करा. या साधकातून आपण सिद्ध होऊ. सिद्ध कसा असतो की त्याला कायम जगाच्या कल्याणाची काळजी असते. जगाचा उद्धार झाला पाहिजे, जग मोठं झालं पाहिजे, जग सुखी झालं पाहिजे, अशी वृत्ती त्याची असते. मग तुम्ही सिद्ध केव्हा होणार की तुम्ही ज्यावेळी निरहंकारी व्हाल, जगाच्या कल्याणाचा तुम्हाला हव्यास लागेल, समत्व बुद्धी येईल, त्यावेळी समजायचं आपल्यामध्ये सिद्धांचे गुण विकसित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे चराचरच माझं घर आहे अशी ज्यावेळी दृष्टी निर्माण होईल, त्याला समरसता म्हणतात, ती आली की झालंच सिद्ध. काय कठीण आहे त्याच्यात? ते सांगितलं आहे समर्थ रामदास स्वामींनी की इथे आपण काय केलं पाहिजे, अज्ञानी वर्गात जरी जरूर असलो तरी आपण ज्ञानी वर्गामध्ये येऊ शकतो. यासाठी आपल्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आपल्याकडे वृत्ती असली पाहिजे, आपला तो स्वभाव असला पाहिजे, आणि आपण तो छंद लावून घेतला पाहिजे. म्हणजे आपण बद्धातून मुमुक्षूमध्ये, मुमुक्षूमधून साधकामध्ये, आता संत संगत तिन्ही प्रकारचे, तिन्हीच क्वालिटीचे लोक बसलेले आहेत. मग साधकानं तिथं नाही थांबायचं. स्वामींनी सांगितलं ना म्हणून करतो, जाऊ दे, आपल्या सेवा केंद्राचं नाव आलं पाहिजे म्हणून करायचं, जिल्ह्याचा नंबर आला पाहिजे म्हणून करायचं. असं केलं तर ते काम होईल, सेवा नाही होणार. गुरूंना बरं वाटलं पाहिजे म्हणून करायचं, ते काम होऊन जाईल, शाबासकी पण मिळेल, आत्मउद्धार नाही होणार. म्हणून प्रत्येक गोष्ट स्वामींनी सांगितलेले, माझ्या देवानं सांगितलेले, माझ्या प्राणानं, माझ्या श्वासानं, माझ्या सर्वस्वानं सांगितले, ती मी जीव तोडून करणार, हृदयाचे कान करणार, आणि मी ती करणार, त्याच्या स्वतःला वाहून घेणार आणि ती करणार. बघा सिद्ध होता की नाही, काहीच कठीण नाही आहे. तर ही गुरुकिल्ली जीवनामध्ये नेहमी वापरा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.